नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सकाळी सकाळी माझी रुटीन कशी असते. मी थोडीशी खूप फास्टमध्ये करणार आहे, कारण का या व्हिडिओमध्ये फास्टच होऊ शकतं. तर आत्ता सगळ्यात पहिलं मी लवकर उठले. थोडंसं मला पुश करावं लागतं, कारण का आता खूप दिवस झाला मी लवकर उठायचा प्रयत्न करतो आहे. तरी पहिलेही उठायचो, पण त्यापेक्षा जास्त लवकर. उठल्यानंतर थोडंसं आळं दिलं, स्वतःला थोडंसं पुश करत मस्त काही उठलो. त्यांनी केस विचारले, त्यांनी मी माझं एक डिटॉक्स वॉटर तयार करायला ठेवलं आणि झाडून मारून घेतला आणि नंतर मग फ्रेश व्हायला गेले. फ्रेश होऊन आल्यानंतर मी माझं डिटॉक्स वॉटर पित असते, त्यामुळे सर्वात पहिले डिटॉक्स वॉटर तयार करायला ठेवते. थोडंसं मस्तपणे उकळलं ना की खूप छान होतं ते. अशा प्रकारे माझा मॉर्निंग थोडीशी स्लो पण फास्ट जाते, कारण का लवकर उठल्यामुळे ना खूप साऱ्या गोष्टी होतात आणि त्यासोबत व्हिडिओ बनवायचा असतो, त्यामुळं जास्तच लवकर उठायला लागतं. आता तुम्ही पाहिलं असेल माझं थोड्या वेळापूर्वी माझा हा पॅथला कसं होतं, पण आत्ता आहे ना कसं झालं आहे त्याचं एक क्विक माझ्यापासून सोल्युशन आहे, ते मी यूज केलं. तुम्ही माझं जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर आजच्या टिफिनमध्ये ना मी मेथीची भाजी बनवणार आहे. संध्याकाळी नीट करून ठेवले होते, त्यामुळे आज सोपी गेली बनवायला, फक्त धुतले आणि घातले. तर मी मेथीची भाजी खूप सोपी पद्धतीने बनवते. मला अशी जास्त आवडते, बाकीच्या पद्धतीची पण आवडते, पण मला मेथीची भाजी अशी खायला खूप आवडते. काही नाही, मस्तपैकी मिरची टाकायची, लसूण असेल तर लसूण टाकायचं आणि त्यामध्ये मेथीची भाजी अशी टाकून द्यायची आणि शिजवत ठेवायची. थोडंसं झाकण ठेवून ती आतल्यात स्वतःच्या पाण्याने शिजून जाते. आणि थोडंसं नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मीठ टाकायचं, झाली भाजी. आणि नंतर माझ्याकडे टिफिन भरला आणि आंघोळ वगैरे केली, नाश्ता करून घेतला. त्याच्यासाठी एवढंच. थँक्यू.